How are you? Good morning. Everybody is having a good morning. कसे आहात? बरे आहात ना? व्हेरी गुड. चांगले राहा. थोडेफार प्रमाणात जेवण करा. 3 वेळा जेवण केलं तरी चालेल. थोडं थोडं, बरोबर? सायन्स टेल्स अस दॅट निरोगी राहा आणि सदृढ राहा, बरोबर? हेल्थ इज वेल्थ. काल आपण इंग्लिशचे छोटे छोटे इंग्लिशचे सेंटेन्स घेतले होते. डिपेंड ऑन दी टेन्सेस, बरोबर ना मित्र हो? मित्र हो, आज आपण काळानुसार सेंटेन्सेस घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला वर्ब सांगितलेले होते लिहिण्यासाठी. वर्ब टेलचा पास्ट टेन्स टोल्ड, नाही का? गोचा पास्ट टेन्स वेंट, सीचा पास्ट टेन्स सॉ, ड्रिंकचा पास्ट टेन्स ड्रँक, नंतर वाचचा वाच, मेकचा मेड, बरोबर? असे पास्ट टेन्स तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. इंग्लिशच्या नोटबुकमध्ये यू हॅव टू राईट पास्ट टेन्स ऑफ द वर्ब इन युअर इंग्लिश नोटबुक. ओके? आणि सेंटेन्स पण करा 5-5, 4-4 छोटेसे. थोडेसे चुकले तरी चालतील, पण यू मस्ट हॅव टू राईट 3 or 4 सेंटेन्सेस, नाही का? आज आपण डूचा भूतकाळ काय होतं माहिती? डीड. डू यू वांट ड्रिंक टी? नो, आय डू नॉट वांट टू ड्रिंक टी. आय वांट टू ड्रिंक कॉफी, नाही का? असे साधे साधे इंग्लिशचे वाक्य आपण तयार करायचे. रामा डिड नॉट हॅव अ पेन. रामा डिड नॉट हॅव अ पेन. आता भूतकाळ आहे, डिड नॉट, नाही का? रामाजवळ पेन नव्हता, रामाजवळ लेखणी नव्हती. गोविंद डिड नॉट हॅव अ कार. मग गोविंदला गाडी नव्हती, 4 व्हीलर, नाही का? 4 चाकी गाडी नव्हती. गोविंद जवळ 4 चाकी गाडी नव्हती. गोविंद डिड नॉट हॅव अ कार. दे डिड नॉट हॅव अ इनफ टाइम. त्यांच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता, नाही का? त्यांच्याजवळ पुरेसा, इनफ म्हणजे पुरेसा वेळ, टाइम म्हणजे वेळ नव्हता. शी डिड नॉट हॅव अ मनी. तिच्याकडे पैसे नव्हते. शी डिड नॉट हॅव अ मनी. शी डिड नॉट हॅव मनी. हर फ्रेंड डिड नॉट हॅव अ फोन. तिच्या मित्रांकडे फोन नव्हता. हर फ्रेंड डिड नॉट हॅव अ फोन, नाही का? मोबाईल फोन, भ्रमणध्वनी, मोबाईल म्हणजे. शी डिड नॉट हॅव अ बुक. तिच्याजवळ पुस्तक नव्हते. शी डिड नॉट हॅव अ बुक. द स्कूल डिड नॉट हॅव अ गार्डन. शाळेला गार्डन म्हणजे बाग नव्हती. शाळेला बाग नव्हती. टिंबटिंब डिड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. आता इथे होमवर्क दिलाय मित्रांनो, डब्ल्यू, नाही का? HW. तर तुम्ही गाडीला जागा भरायचा. डिड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आनंदी राहा, प्लीज.